आणि सतत सूट दिल्यामुळं वृत्ती अशी झाली की हम करे तो कायदा, आम्हाला कोणी काही म्हणायचं नाही, आम्हाला कोणी काही बोलायचं नाही, आम्हाला नाचता येईना, अंगण वाकडा अशी अवस्था झाली असली तरी आम्ही कसं नाचू, आम्हाला कोणी बोलायचं नाही अशी अवस्था या सत्ताधाऱ्यांची झाली। मित्रांनो, कोणताच प्रश्न आमच्या या वक्त्यांनी शिल्लक ठेवला नाही। सीसीटीव्ही असो, सगळ्या गोष्टीवर तीर्थपुरी शिवसेनेने रान उठवलं। तुमचे मुद्दे घरकुल योजनेसाठी म्हणे आम्हाला प्रोसेसिंग फी लागते, काय लागतं काय नाही, आमचे नागरिक जरा भावनिक झालेले होते। सगळ्याला वाटलं 2.5 लाखाचे चेक येतील, आपले उघड्यावर पडलेले संसार जागल्या जातील, पण गेली 1 वर्ष झाले तो पावसाळा तर हे पावसाळा अजून युट्यूबवर आमचे भाषणे काढून बघा, काही मुद्द्यामध्ये बदल झालेला नाही। मग मित्रांनो, करायचं काय? आमचा नागरिक भावनिक झालेला होता की डॉक्टर तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही काय केलं, आमच्या हातातोंडाचा घास चालल्या जाईल, आमचे चेक हे देणार नाही। मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी 11 महिने संयम पाळला, पण कुठंच काही होताना दिसायना। मग नागरिकांची ओरड झाली, तुम्हालाच रस्त्यावर यावं लागतंय, शिवसेनाच हे करू शकते, इथं कोणी बोलणार नाही राहिलं, इथं कोणी वाली नाही राहिला या गावाला। आणि मग सगळ्यांनी ठरवलं की बाबा यांना असं करणार नाही, यांच्या कारभाराचा तमाशा हा भर चौकात मांडल्याशिवाय यांना कळणार नाही। यानंतर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की हे सगळं झालंय आठवड्याभरापूर्वी तीर्थपुरी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। आमचा सामान्य माणूस हवालदिल झाला। उघड्यावर संसार असणाऱ्याच्या कोणाच्या घरात पाणी शिरलं, कोणाच्या कुठं, आणि हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांना आदेश काढले की स्थानिक महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाला स्थानिक प्रशासनानं सहकार्य करून पंचनामे करून घ्या, तातडीने पंचनामे करून घ्या। 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, एक नागरिक आमच्याकडे यायला लागला आणि एकेकाने प्रश्न मांडू लागला की या पंचनाम्याचं करायचं काय। मग अशा वेळेस आम्ही शिवसेनेतर्फे नागरिकांना सूचना केल्या की या पंचनाम्यासाठी तीर्थपुरी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या सहकार्यानं एक संयुक्त समिती नेमण्यात यावी। आणि या समितीनं, कारण काय, तुमच्या महसूल मंडळाला एखाद दुसरा तलाठी असतो, तुमच्या शेतीचं नुकसान झालंय, तुमच्या घराचं नुकसान झालंय, कोणाच्या भिंती पडल्या, तो एक कर्मचारी कुठं लक्ष देणारे, म्हणून गव्हर्नमेंटनी तसे आदेश काढलेले। पण शिवसेनेनी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर टाकलं की यांना मिरच्या झोंबल्या, हे तुमचं काम नाही म्हणे। अरे, जर तुमचं काम तुम्ही करणार नसाल तर आम्हालाच हे काम करावं लागणार आहे, कारण आम्हाला या सामान्य नागरिकांचे हाल पावल्या जात नाही। आणि त्याच्यामुळे मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी तीर्थपुरी शहरवासियांनाच जबाबदार धरण या हालचे। अहो, राक्षसी बहुमत तुम्ही त्या लोकांना दिलंय। 14 विरुद्ध 3 किती दिवस टिकणार आहेत? लोकशाही पद्धतीने जर प्रश्न मांडायला गेले तर आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवल्या जाते, कारण आमचं सभागृहात बहुमत नाही। पण आम्हाला माहिती आहे की आमच्या लोकांच्या दरबारात बहुमत आहे, मग त्याच्यामुळे वारंवार प्रश्न लोकांच्या दरबारात घेऊन यावा लागतात। आणि या सर्व गोष्टीसाठी आगामी काळामध्ये तीर्थपुरी शहरवासियांनी विचार करण्याचा गरज आहे की बाबा, ज्यांना कारभार हाकता येत नाही, त्यांची वृत्ती हुकुमशाही पद्धतीची आहे, काही बोललं तर ऐकण्याची वृत्ती नाहीये, अशा लोकांना आता घरचा रस्ता दाखवा। आगामी काळामध्ये
जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा शिवसेनेच्या शिलेदारांचा हात बळकट करा, एवढं बोलतो। आणि आजच्या या सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहिलं आणि या सर्वसाधारण सभेत तीर्थपुरी नगर पंचायतच्या वतीनं नागरिकांना अनेक योजना गव्हर्नमेंटनी काढल्यात। तुमच्या विश्वकर्मा योजना असो, महिला सबलीकरणासाठी योजना असो, पण कोणाला काहीच भेटायला तयार नाही।